आखाती देशातील युद्धाचा परिणाम आता टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीला सुद्धा सोसावा लागत आहे आणि या संपूर्ण परिणामात जर बघितलं तर सध्याच्या घडीला उन्हाळा सुरू झाला आणि उन्हाळ्यात जे आहेत पर्यटक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात बाहेर जे आहेत फिरायला जात असतात आणि त्यासाठी जे आहे त्यांना आखाती देशात ज्या युद्धाच्या परिणामाच्या जे आहेत ते पर्यटकाला थेट जे त्यांना झळ जे आहे ते सोसावे लागत आहे। या संपूर्ण संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी राजू अकोलकर सर आहेत, टूर्स अँड ट्रॅव्हल्स असोसिएशन विदर्भ चॅप्टरचे सचिव आहेत। काय सांगाल ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात जे आहेत ते भारतीय पर्यटक जे आहेत ते आखाती देशात आहेत फिरायला जात असतात, याचा परिणाम आता मोठ्या प्रमाणात होता, काय सांगाल एकूणच? असं आहे की गेल्या 28 फेब्रुवारीला पासनं जे युद्ध सुरू झालं आहे अमेरिका आणि इस्रायलनी इराणवर जो हल्ला केला आणि त्याच्या प्रत्युत्तर इराणनी दिलं आणि त्या प्रत्युत्तरामध्ये त्यांनी आखाती देशामध्ये ज्या ज्या कंट्रीजमध्ये US चे एअर बेसेस जिथे होते त्याच्यावर त्यांनी हल्ला केला आणि त्याच्यामुळे काय झालं की इथले आखाती देशामधल्या ज्या एअरलाईन्स आहे, एमिरेट्स झालं, अबुधाबीची एतिहाद झाली, कतार एअरवेज झाली, सौदी एअरलाईन्स झाल्या, या एअरलाईन्सचं पूर्ण नेटवर्क विस्कळीत झालं। त्याच्यामुळे तिथनं या एअरलाईन्स जसं आखाती देशातील ह्या एअरलाईन्स जे आहे त्या भारतासाठी वेस्टर्न वर्ल्डला जाणारा हा एक गेटवे आहे। तर या गेटवे बंद झाल्यामुळे ज्यांनी या एअरलाईन्सचं जे बुकिंग केलं होतं ते सगळं कॅन्सल झालं आणि त्याच्यामुळे त्यांचे पुढचे बुकिंग जे होते म्हणजे तिथे जाण्याचे, तिथे राहण्याचे, ते हॉटेल्सचे सगळं बुकिंग कॅन्सल करावं लागलं, कारण की ती फ्लाईट उडत नाही आहे। या फ्लाईटनी हालाकी प्रत्येकाला रिफंड दिला 100%, पण काय असतं की पुढचं तिकीट आपण जेव्हा काढतो ते 3-4 महिने अगोदर यासाठी काढतो की स्वस्तात मिळालं असतं। तर ज्या लोकांनी स्वस्तात बुक केलं होतं आता त्यांना दुसरीकडून जर म्हणजे या बाजूनी हे जसं अटलांटिक क्रॉस न करता आपण पॅसिफिकच्या साईडनी जातो म्हटलं तर सिंगापूर एअरलाईन्स किंवा अशा तत्सम एअरलाईन्सचे आज बुकिंग करायला जातो म्हटलं तर ती 2.5 पट 3 पट झालेले त्याचे भाव। त्याच्यामुळे त्यांचं जे बजेट आहे ते विस्कळीत झालं। पर्यटनाचं जे बजेट असेल ज्यांचं आणि एक 3 किंवा 4 लोकांची फॅमिली असते तर प्रत्येकाचं 1 लाखाचं समजा तिकीट असेल ते 2.5 लाखाचं झालं तर ते 1 लाखाचे 4 लाखाचे तिकीट काढले असतात, त्याचं रिफंड मिळाला जरूर, पण आता 10 लाखाचे तिकीट काढावं लागले तर त्यांना ते पूर्ण सोसणं प्रत्येकाच्या बसची बात नाही आहे आणि म्हणून हे सगळं नुकसान झालेलं आहे। त्याच्यानंतर तिथे केलेले ते हॉटेल्स पुढचे बुकिंग, ते हॉटेल्स म्हणतात की आमचं तर सुरू आहे या भागात, आमचे तर हॉटेल सुरू आहे, आमच्या इथे राहणं सुरू आहे, तुम्ही या, आम्ही राहू द्यायला तयार आहे, पण मी जाऊच नाही शकेल तर राहील कसा तिथे, म्हणून त्या कारणाने त्या हॉटेल्सनी त्यांना रिफंड नाही केले, तेही नुकसान झालं पर्यटकांचं आणि हा एक खूप मोठा फटका बसला। त्याच्यामुळे काय झालं की ह्या पूर्ण याच्यामध्ये आपण पाहिलं की लोक हलून गेले की बाबा कशाला सुखाचं दुःखात टाकायचं, आपण कॅन्सलच करू यावर्षी, मग 2 वर्षांनी पाहू, जेव्हा सगळं निवडलं आहे, शांत झालं आहे त्याच्यात जाऊ। पण या पूर्ण प्रकरणामध्ये ट्रॅव्हल इंडस्ट्री, आता हा जो सीझन होता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा, हा पूर्ण सीझन धुतला गेला आहे। किती आर्थिक परिणाम जे आहे ते संपूर्ण टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सीवर संपूर्ण बसलेला आहे। जे ट्रॅव्हल एजन्सी किंवा जे ट्रॅव्हल इंडस्ट्री बाहेरच्या देशातले जे टूर्स ऑर्गनाईज करतात आउट ऑफ इंडियाचे, त्यांना त्यांचे जे काय असेल त्याच्यापैकी 60 ते 70% कॅन्सल झालेले आहेत त्यांचे टूर्स। विदर्भाचा एकूण जर विचार केला, विदर्भ चॅप्टरच्या असे किती जे आहेत ते पर्यटक दरवर्षी आखाती देशात जात असतात आणि त्याचा परिणाम आता थेट जाणवता तुम्हाला? असं आहे की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये लोक जातातच आणि ते पूर्ण गेस करणं की बा किती टोटल आकलन करणं त्या फिगरचं खूप कठीण काम आहे, कारण की सगळ्यांचं आपापल्या वेगवेगळ्या स्तरावर, प्रत्येक ट्रॅव्हल एजन्सीच्या स्तरावर वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या बुकिंग्ज असतील, त्यांचं आकलन करणं खूप कठीण आहे। पण मी जसं तुम्हाला सांगितलं की जो काही आपापल्या परीने जो 100% जो त्यांचा व्यवसाय होता तो आज 60% त्याच्यात कपात झालेली आहे, 60 ते 70% त्याच्यात कपात झालेली आहे। बघू शकता की आर्थिक जे आहे ते भूदंड एका अर्थानं जे आहे ते पर्यटकांनाही सोसावं लागत आहे आणि जे टूर्स अँड ट्रॅव्हल्स जे इंडस्ट्री आहे त्यांनाही सोसवतात। त्यामुळे यंदा जे पर्यटकाला जाणारे जे विदेशी पाहुणे विदेशात जातात त्यांना या संपूर्ण याच्यात जे आहे ते फटका मोठ्या प्रमाणात जे आहे ते सहन करावं लागत आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोत्रे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।